दिल्याशिवाय मी मरणार नाही. एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण तिडाने वाही उधर वाली उधरणा संसार तरण धीराने संसार तरण श्रीराम हे आपल्या गुरुला शरणागती पत्करली नाथबाबांनी. नाथबाबा म्हणजे कोण आहे? नाथबाबा कोण आहेत? तर त्याने गुरुला देवापेक्षा मोठं समजलं. त्यांच्या घरी देव होता, त्याने देवाच्या पाय पडले का? बघा बारीक लक्ष करा. नाथबाबाच्या घरी एक दिवस नाही, अर्धा दिवस नाही, 36 वर्ष देवाला काम केलं. 36 केलं का नाही पडेल? 36 तरी नाथबाबांनी त्या देवाच्या पाया पडले नाही. पण एका आद्याला, एका अभंगाला, एका चरणाला, एका जनार्दना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा सर्वश्रेष्ठ. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव संत देवापेक्षा एक प्रमाण आहे बघा तुकाराम महाराज. आबा देव सारावे परते आणि संत पूजावे. आपण जर देव पूजा करीत असलो आणि तेवढ्यात जर एकाला संत दारात आला, माझ्यासारखा सोंगाड्या नाही, खरा संत जर दिसला, देवपूजा सोडून द्या, त्या संताची पूजा करा, त्याने देव सुखी होतो. माईला गोड गोड बोलायचं, लेकराला 2 मुस्काळी द्यायचं, माईला जमन का? अरे त्या माईला वाईट बोला आणि तिचं लेकरू कडाला घ्या, वा 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 काय सुंदर आहे, त्याच्या नाका तो शिमुडा आहे ना, मला ना काय तुमचं पेट्रोल जळायला लागले. तसे देवाचं मला सांगायचा मुद्दा, देवाचं संताची पूजा केली की देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. नाथबाबा गुरुची सेवा करीत होते म्हणून द्वारकेचा राणा आमच्या ह्याच्या घरी, नाथबाबाच्या घरी पुंडलिकाने कुणाची सेवा केली? पांडुरंगाची, रुक्माईचे नाही. आपला देव कोण आहे? संत सापडतील नाही सापडतील मला माहित नाही. आमच्या नाथबाबाचं मत आहे सुग्रीवाला पुढे, चंद्र अमृत सुखे बस, चंद्राचं अमृत मिळेल, समुद्र तडून पलीकडे जाता येईल, वाघाचं दूध काढून मिळेल, पण संत मिळणार नाही. संत द्या सोडून. अरे हे देव आपल्या पुढे ना, आपल्या माय बाप सकळ तीर्थाची या पुढे जे का माता पितरे. लय आम्ही गोड रामायण सांगतो, रामायण येतो, चारदरीच्या वाड्या करतो आणि इथून जाऊन सासूला शिव्या द्या आणि 16 सासाली झपकी द्या. किती वर्ष चारदरीच्या वाड्या केलं तू अगोदर होईल मावले? अजिबात नाही. चारदरीच्या वाड्या केल्या तसा उतार होत नाही. एकतर सासूला माय म्हणावं लागेल आणि जिला माय म्हणलं त्या माईने सुद्धा तिला लेकच समजावं लागेल, तर चारदरीच्या वाड्या कर, नाहीतर नको बोलो. आपण नाही थोडंच माणूस आहे. नाही ज्याला इथे यायचंय का त्याला त्याचे नियम मी पाळत नाही. लोक मला म्हणतात काय मारा तुमच्याकडे आमची सासू चारदरीला येते आणि मला नुसतं माय बापावशा शिव्या देते. म्हणली मावली म्हणून बोललो का मी? नाही देवा, सासूला बी सांभाळावं, सुनाला बी सांभाळावं. अरे त्याच्यासारखं सुप्त वैकुंठी तो आयसे नाही. आणि हिंदन स्वर्ग आहे, मेल्यावर स्वर्गात जातं का महाराज? मेल्यावर कुठं जातं कुणा बघितलंय? स्वर्ग घरात तयार करा, घरात. काय नाही तुम्हाला मंत्र देतो, सासा सासा इकडे बसा, सुना सुना इकडे बसा. कसली बी सुना असो, सासूला एकच मंत्र ठेवायचा, ए सासा. दुसरी कोणी बाल घरी माझ्या सुनासारखी सून गावात कुणालाच, ती आपल्याला संध्याकाळी हानी नका, पण सकाळी म्हणायचं सून मिळाली आपल्याला फक्त खानदानी, म्हणजे खानदानीच. हे सासून मंत्र बाळगा. सुनानं त्या सासूचं तोंड बंदच नसते. सासू म्हणजे सासूच असते, तिचं तोंड ती काय बंद करीत नाही. जी सुनाच्या डोळ्यात आणती आसू तिचं नाव सासू. पण सुनाला म्हणायचं आमच्या आत्याबाईसारखी ना, आमच्या आता आई निघली जोरामध्ये, आमच्या सासूसार माझ्या सासूसारखी सासू माय कोणाला सुद्धा मिळणार नाही. तुझी कृती मांडीवरून खांद्यावरून खाली टेकी
आणि तू जर म्हणशील आमची म्हातारी कुरकुरच करते, तू हा लेकरू दिवसभर रडलं तरी ती झोका देत नाही. हा बाबा महाराजाचा गुरुमंत्र घ्या. भांडकुदळ सासू असली तरी म्हणायचं माय 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 माय, माझ्या सासू सारखी सासू जगात नाही. सासूची कंबर वाकलेली असली तरी पाठीवर पाठपोळी घेते, पण लेकराला खेळायला नेते. म्हणजे हे देव आहे, हे संत आहे, हेच गुरु आहेत. नाथबाबांनी हेच केलं म्हणून त्यांच्या मुखातून रामायण पुरुषांना खरे कोडे श्रीराम नामाच्या अक्षर चराचरातील पर राम राम स्वय निरंतर पायनर तिन्ही लोकी पावन नर नामे तरला नाही ऐसा द्यावा निवडून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी किती बी हा. आणि एवढं नाम पवित्र आहे बघा. आपल्याच्यानं बाकीचं काय करणं होत नाही. परमात्मा आपण प्रपंचामध्ये जीव आहे. एवढंच आहे का माझं? आपण प्रपंचिक माणसं, तुम्ही मी सगळे आपण काय करू शकत नाही. चार धाम ज्याला घडते ते करते, त्यांचं भाग्य मोठं आहे. आपल्याला काही भेटत नाही, फक्त देवाचं नाव फुकट आहे ना. ते देवाचं नाव फुकट घ्यायला काय लागत का? ज्यानं देवाचं नाव घेतलं जळतील पापे जन्मांतरी, याच्यासारखं पुण्य जगात कोणतं नाही. नाम एकदा घेतलं का, एकदा सांगू का अजून एकदा, लग्न झाल्यावर ते हात मानते ना असे माझे वीस करतो, बामन देव गाठ घेत असे आणि ते सोडा म्हणते काय कन्यादान. आता कन्यादान फुकट सोडायचं म्हणत नाही. 100 टाका लागते, 200 टाका लागते, 500 टाका लागते. कन्यादान सोडलं की देव बाप्पा पुन्हा त्या नावावर म्हणते घ्या नाव. मग कुणी अर्थाचं घेतंय, कुणी बिगर अर्थाचं घेतंय. मी कसा घेऊ? कसा घ्यायचं तसं घेतो, पण नाही घेत आपलं काय कन्यादान आहे का? काही मावल्या अर्थाचं एकदाच नाव घेत्या. माझं बोल हसण्यावर घेण्यासारखं नाही. माऊली त्या बहुल्या आता बहुला राहिला नाही. बाहुला गाठला आहे कुठेतरी गाव, तेवढाच म्हणायचं बाहुला. आबा बाहुला राहिला स्टेजवर आता कार्यक्रम. आणि मग त्या बाहुल्यावर ती मुलगी एकदा नवऱ्याचं नाव घेते. एकदा नाव घेतलं तर जिवंत ती मुलगी आहे तोपर्यंत तिला सांभाळावं लागतं. कुणाला? ज्याचं नाव घेतलंय त्याला आणि त्याच्या पोटी जन्मालेल्या मुलाली सुद्धा माय सांभाळावं लागत नाही. एवढं एकदा नाव घेतलेली ताकद आहे. आपण जर देवाचं नाव घेतलं तर हा काय झोपी काढून का? त्याचं धंदाच आहे ना. मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आहे. ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहे, आकाशापेक्षा नाव मोठं आहे. केवढं सगळ्यात मोठं देवाचं नाव आहे. आणि त्याच्यामुळं ते घ्यायला काय पैसे लागत नाही, रुपये लागत नाही, काय लागत नाही. बसल्या मी अभिमानाला सांगतो, गर्वाला सांगतो, दर शनिवारी या माझ्या माता मावल्या हे पुरुष मंडळी 2.5 ते 3 कोटी जप करते. मग एवढा जप केलेला देव आमचं त्यांचं रक्षण करेन का नाही? या हनुमानजीमुळे जप आहे ना. मग माझ्या हनुमानजीला काम करावंच लागलं ना तुमचं जप करणाऱ्या मावल्याचं. तुम्ही जपत करा, तुमचं संरक्षण करायचं. मी देवामार्फत मी शब्द देतो, माझा मारुत्र्या तुमचं संरक्षण करा.